मित्रांनो नमस्कार. तुमच्या फोनपेमधून किंवा गुगल पेमधून तुमचे ॲटोमॅटिकली पैसे काटले जात आहेत का? जसं उदाहरणार्थ 199 रुपये, 599, 1099 असे ऑटोमॅटिकली जर पैसे काटले जात असतील तर तुमचा ऑटोपे सुरू आहे. आता ते ऑटोपे कसं सुरू होते ते आपल्या चुकीमुळे. उदाहरणार्थ आपण काय करतो, इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा आपण काही बघत असतो तर त्यामुळे एक जाहिरात येते की सिखो ॲप येते. उदाहरणार्थ काही इंटरनॅशनल येते की तुम्ही सिरियल पहा, पुढचं सिरियलचा भाग पाहण्यासाठी तुम्हाला ₹1 चार्ज लागेल. आपण काय करतो, आपण त्यावर क्लिक करतो. त्याच्यामुळे आपल्याला फक्त ₹1ची परमिशन मागली जाते आणि फोनपेवर ते ऑटोमॅटिकली आपण पासवर्ड दाबला जातो. आपला जो पासवर्ड असतो आपण दाबतो, म्हणजे आपण त्यांना परमिशन देतो. आपला ₹1 काढला जातो. आपल्याला वाटलं ₹1 आपलं काम झालं, पण तसं नाही आहे. ते आपलं ऑटोमॅटिकली चालून जाते. म्हणजे तुमचे दर हप्त्याला किंवा दर महिन्याला तुमचे जेवढे पैसे तुमचे ऑटोपे लावलेले आहेत 499, 999, 4099 जे लागलेले आहे तुमचे ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यात पैसे येताच ते पैसे कापले जातात. तर यात बँकेचा काहीच संबंध राहत नाही. हा पैसे UPIचा असतो. म्हणजे आपण त्यांना परमिशन देतो आहे, आपण त्यांना पासवर्ड आपला दाबलेला आहे, तर त्यांचा आपण काही करू शकत नाही ना, कंप्लेंट करू शकतो ना, काही करतो, कारण ही चुकी आपली आहे. तर त्यासाठी लक्ष द्या. आता तुम्हाला मी एक सांगतो की तुमचा ऑटोपे कसं बंद करायचं आहे. ऑटोपे बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. मी तुम्हाला लगेच सांगतो. ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे फोनपेतून कोणाचे पैसे काटले गेले असतील तर त्यांच्या पण लक्षात येऊन जाईल. धन्यवाद. मित्रांनो आता लक्ष द्या की तुमचा ऑटोपे कसं बंद करायचं आहे. तर पहा, तुमचा फोनपेचा डॅशबोर्ड आला आहे. तर यावर वरती प्रोफाईलवर इथे क्लिक करायचं, इथे वरती जायचं. पहा अपडेट झालेलं असेल तुमचं फोनपेचं दिसत. पहा इथे ऑटोपेचं चिन्ह आहे. तुम्ही ऑटोपेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑटोपेवर क्लिक केल्यावर पहा तुमचे आता इथे 2 ऑटोपे चालू आहे माझे. जसं ₹350 दर हप्त्याला दर महिन्याला काटत जातील आणि हे ₹59 काटल्या जातील. हे ऑटोपे कसं बंद करायचं, तर आपल्याला एकच काम करायचं आहे की याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर खाली जायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आणि इथे डिलीट ऑटोपे येते. डिलीट ऑटोपेवर क्लिक करायचं आहे. याच्यावर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यावर इथे आपला पासवर्ड दाबायचा आहे. पासवर्ड दाबल्यावर तुम्ही डन करायचं आहे. डन केल्यावर तुमचं ऑटोमॅटिकली जे ऑटोपे आहे तुमचं बंद होऊन जाईल.